विद्यार्थी मित्रो, आपण डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन अँड फॉर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. काल आपण चर्चा केली की ग्राफ बनवायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, दोन ॲक्सिस फिक्स करावे लागतात, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. जो व्हर्टिकल असतो, उभा असतो, त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो, जो आडवा असतो त्याला एक्स ॲक्सिस म्हणतो. मग आपल्या याच्यामध्ये शब्द आहे डिस्टन्स टाइम. वी आर प्लॉटिंग द ग्राफ फॉर टू फॅक्टर्स, टू पॅरामीटर. वन इज कॉल्ड एज अ डिस्टन्स, अनदर इज अ टाइम. पॅरामीटर म्हणजे गोष्टी, जसं आपण वेळ आणि वस्तूंच्या किमती असं जर ठरवलं, वेळ आणि वस्तूंच्या किमती. वेळ म्हणजे कसा, जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, मार्च महिना, एप्रिल महिना, त्याला आपण वेळ म्हणू. आणि वस्तूंच्या किमती, जानेवारी मध्ये काय किंमत होती, फेब्रुवारीत काय किंमत होती, मार्च मध्ये काय किंमत होती, या प्रकार. इथं आपल्याकडे कोणते दोन पॅरामीटर आहेत, डिस्टन्स आणि टाइम. वी आर हॅव्हिंग द टू फॅक्टर और टू पॅरामीटर. वन इज कॉल्ड एज अ डिस्टन्स, अनदर इज कॉल्ड एज अ टाइम. आता आपल्या समोर ग्राफ म्हणलं की सगळ्यात पहिला पॉइंट येतो, कोणत्या फॅक्टरला कोणत्या ॲक्सिस वर घ्यायचं. मी शॉर्ट मध्ये पाठीमागच्या पिरियड मध्ये सांगितलं, ज्याचं नाव आधी तो y वर घ्या आणि ज्याचं नाव नंतर तो x वर घ्या. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कारण ती जोडी लावतानाच त्यांनी अशी लावलेली असते, जे y वर घ्यायचंय ना त्याचं नाव आधी असतं, ज्याला x वर मांडायचंय त्याचं नाव नंतर असतं. म्हणजे आपण डोळे झाकून काही माहित नसताना तुम्ही लगेच लिहिणार डिस्टन्स ऑन y ॲक्सिस and the time on x axis मांडला. So this is the time, this is the distance. So by this way we are increasing time and distance. आणि आपण काल परवा ग्राफ काढला होता. When we are having the graph for uniform motion, we are observing when time is increasing, distance is also goes on increasing equally, and we will get a straight line graph passing through origin. We will get a straight line graph passing through origin. उदाहरणार्थ जर आपण त्या चित्राकडे पाहिलं तर 10 20 30 40 आणि इथे 20 40, 10 20 30 40 50 60 अशा प्रकारचा टाइम. सेम या साइडला 20 40 60 80 100 अशा प्रकार. इथं तुम्हाला असं दिसत की समजा आपण जर अशी डॉटेड लाईन काढली तर सर्वसाधारणपणे आपण रफ काढले तरी सुद्धा या पद्धतीनं टाइम 10 होता त्यावेळी डिस्टन्स 20 होतं, टाइम 0 होता त्यावेळी डिस्टन्स पण 0 होतं, त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. त्यानंतर टाइम 20 झाला असं आपण पाहू, थोडंसं रफली मागं पुढं होतंय. टाइम 20 झाला, डिस्टन्स 40 झालं, अशा प्रकारे. टाइम समजा 30 झाला की डिस्टन्स 20 40 60 या पद्धतीने गेलं. समजा इथं 60 झालं, अशा प्रकारची गोष्ट इथं तुम्हाला दिसते. 20 40 60 वगैरे, 10 20 30 40 50 60 या पद्धतीने सरकता येतो. तर अशा टाइपचं हे एकंदरीत ग्राफ तुम्हाला दिसतो. नंतर आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय स्लोप, आणि मी सांगितलं मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये स्लोप इज इक्वल टू y2 y1 डिवाइडेड बाय x2 x1 या पद्धतीनं. किंवा त्याला और मध्ये घेता येईल तुम्हाला, और स्लोप इज इक्वल टू y1 y2 अपॉन x1 x2. म्हणजे कोणत्याचाही क्रम कसाही लावा, काही फरक पडत नाही. फक्त जो क्रम y ला दिला तोच x ला द्या. y1 y2 घेतलं तर x1 x2 घ्या, किंवा y2 y1 घेतलं तर x2 x1 घ्या. आणि आपला महत्त्वाचा पॉइंट होता की जर याचा स्लोप घेतला तर काय मिळतं, आपण सांगितले इट विल गिव द स्पीड. सो स्लोप इक्वल टू स्पीड फॉर डिस्टन्स टाइम ग्राफ. When we get the slope, then we get the speed.
सो स्लोप गिव्ह स्पीड या अर्थाने. त्यानंतर बघा आज आपल्याला चर्चेमध्ये जायचंय की जर आता नॉन युनिफॉर्म असेल तर काय चित्र होईल. आता मी याला रिमूव्ह करतो, ग्राफ आपल्याला रिकामा करतोय हा, ज्यामध्ये तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशन कडे चाललोय आपण. टाइम डिस्टन्स सेम पद्धतीची प्लॉट केलेला आहे आपण. या बाजूला आपण आता जशी चर्चा केली 10 20 30 40 50 60 हे झालं टाइमचं चित्र. हे आपण 20 40 60 80 100 वगैरे वगैरे या पद्धतीने. आता बघा काय होणार आहे, जर आपण आकडेवारी घेतली 0 0 आहे आपल्याकडे, 5 ला 7, टाइम इक्वल टू 5, डिस्टन्स इक्वल टू 7. 5 म्हणजे 4 आणि इथं कुठं आहे म्हणजे या पॉइंटवर आपण अंदाजे आलो. यापेक्षा खाली येते पण चला या पॉइंटवर आलो. नंतर दुसरा पॉइंट मार्क करतोय आपण 10 12. 10 वर गेले तुम्ही आणि इथं 12 म्हणजे इथं कुठंतरी बसला, समजा इथं कुठंतरी भेटलं 10 12. त्याच्यानंतर 15 20, इथं 15 आणि इथं मार्क 20 15 20. त्यानंतर 20 30, इथं आपण 20 वर आहे आणि याच्यावरून इथं 30 च्या दरम्यान कुठं आहे. त्यानंतर 25 41, 25 वरून 41, 25 इथं बसत आणि 41 इथं कुठंतरी येईल या. त्यानंतर 30 50, 30 आणि इथं कुठंतरी 50 चा मार्क येईल 30 50. त्याच्यानंतर 35 58, 35 आणि या ठिकाणचा 58. आता जर तुम्ही ग्राफ पाहिला आपल्या लक्षात येते ग्राफ थोडा असा बेंड, बरोबर आहे. ग्राफ हा स्ट्रेट लाईन येत नाही. वर्णन काय केलंय बघा त्यांनी वरच्या त्याच्यामध्ये पेज नंबर 6 वर सुरुवातीला असं वाचले, an object in uniform motion covers equal distance in equal time interval, thus the graph between distance and time is a straight line. जो ग्राफ आपण आधी काढलेला आहे त्या ग्राफ विषयी आता काय बोलतोय पहा. The following table shows the distance covered by bus in equal time interval. Draw the graph of distance against time, taking the time along x-axis and distance along y-axis in figure. Does the graph show direct proportionality between distance and time? इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर बघा टाइम 5 ने वाढतोय आणि डिस्टन्स कितीने वाढतंय पहा. पहिल्या 5 मिनिटात 7 आहे, दुसऱ्या 5 मिनिटात फक्त 5 आहे, तिसऱ्या 5 मिनिटात 8 आहे, चौथ्या 5 मिनिटात 10 आहे. म्हणजे डिस्टन्स आणि टाइम यामध्ये इक्वल प्रोपोर्शनॅलिटी आहे का. पहिल्या 5 मिनिटात 5 समजा किलोमीटर म्हणू आपण, दुसऱ्या 5 मिनिटात 7, तिसऱ्या 5 मिनिटात 8, चौथ्या 5 मिनिटात म्हणजे पुढचे जे 5 मिनिट आहे त्याच्यात 10 वगैरे. तर हा जर तुम्ही डिस्टन्स कव्हर याच्या डाटाकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं बस इज कव्हरिंग unequal distance in equal interval of time, and we are knowing when the object or body in motion covers unequal distance in equal interval of time, it is called non-uniform motion. In this example, the distances covered by ST bus, they are of the non-uniform type. They are unequal in nature, and definitely we can say that the graph will not be straight line. ग्राफ काही स्ट्रेट येणार नाहीये, ग्राफ थोडा खालीवरी होणार आहे असं चित्र आपल्याला दिसते. ग्राफ इज हॅविंग समवॉट डिफरंट शेप, इट विल नॉट बी स्ट्रेट लाईन असं वर्णन आपण त्यामध्ये करू शकतो. हिअर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ द टाइम, thus bus is having non uniform motion. त्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय त्यांनी,
what difference do you see in the distance time graph for uniform and non-uniform motion? तुम्ही आन्सर देताय. For uniform motion, the distance time graph is a straight line, while for non-uniform motion, it is not a straight line, but it is having somewhat different shape. तर अशा पद्धतीचं वर्णन आपण या पॉइंट मध्ये करू शकतोय. त्यानंतर बघा आपल्याकडे दुसरा ग्राफ त्यांनी मांडलाय वेलोसिटी टाइम ग्राफ. On one axis, particularly on y axis, there is a velocity, and on the x axis there is a time. And when we are plotting the graph for velocity time, तर पहा इथं काय दिसतंय चित्रामध्ये, it is for uniform velocity and graph is a straight line. हा पण graph straight line, but now the graph is a parallel to the x axis. x axis ला parallel असणारा ग्राफ तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. And here slope equal to 0. Slope equal to 0. आता याचा स्लोप काय दाखवतो? स्लोप इज शोइंग द एक्सेलरेशन. कारण का बघा, जर आपण असे लिहिलं स्लोप इक्वल टू v2 मायनस v1 डिवाइडेड बाय टाइम, तर चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम and that is equal to acceleration. That is equal to acceleration. तुम्हाला विचारते what is given by slope of velocity time graph, तुम्ही सांगणार acceleration. And when there is no change in the velocity, acceleration will be 0. आणि आपण कालच्या परवाच्या चर्चेमध्ये पाहिले there are three type of acceleration: positive acceleration, negative acceleration and zero acceleration. When no change in velocity, it is called as a zero acceleration. तर अशा प्रकारचा पॉइंट. तर पहा आपण एकदा वाचन करू त्याचं. A train is moving with the uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in the figure. With the help of graph, how will you determine the distance covered by the train between the 2 and 4 hours? तर याच्यामधून डिस्टन्स कसं काढता येईल? तर आपल्याला माहिती आहे वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम वगैरे याने आपल्याला इज देअर. आणि इथं बघा ग्राफच्या द्वारे कसं काढले, तुम्ही जर ग्राफ कडे नजर टाकली ए बी सी डी हा एक एरिया आहे. आता जे मी सांगितलं वेलोसिटी गुणिले टाइम, वेलोसिटी गुणिले टाइम म्हणजे या भाषेत लांबी गुणिले रुंदी, आणि लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय? एरिया. लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय घेतो आपण? एरिया. म्हणजे आपण वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम म्हणजेच एरिया. आणि आपल्या पुस्तकाच्या ग्राफ प्रमाणे द एरिया ऑफ ए बी सी डी रेक्टँगल ए बी सी डी दॅट इज द एरिया बाउंड बाय वेलोसिटी टाइम ग्राफ म्हणता येईल का? एरिया बाउंड बाय वेलोसिटी टाइम ग्राफ. वेलोसिटी टाइम ग्राफनं जो एरिया तयार केला आहे, जे स्ट्रक्चर तयार केलंय, आणि त्याच्यामधला तो एरिया म्हणजेच आपलं डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स. मुद्दा समजतोय का पहा? वेलोसिटी टाइम ग्राफच्या द्वारे बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स कसं घेता येईल? तर तुम्ही उत्तर लिहिणार बाय कॅल्क्युलेटिंग एरिया बाउंड बाय वेलोसिटी टाइम ग्राफ विथ एक्स ॲक्सिस. By calculating the area bound by velocity time graph with x-axis, we can calculate or determine distance traveled by body by using velocity time graph. हे वाक्य तुम्ही ऐकायचे व्यवस्थित आणि हे आन्सर लिहायचं. तर अशा प्रकारचा तो पॉइंट. आणि शेवटचा त्यामधला पॉइंट इज देअर अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours and the area of particular quadrangle in the graph. What is the acceleration of train? तुम्ही सांगणार acceleration is 0 and the relation between the distance covered by the body and area of quadrangle is same. Relation between the area of structure and product of velocity and time, that is distance covered, these are equal. हे दोन्ही इक्वल आहेत असं आपल्याला याच्याद्वारे सांगता येईल. एरिया म्हणजेच डिस्टन्स
म्हणून ते इक्वल आहेत असं आपण सांगणार. आणि तो विचारतो आपल्याला ॲक्सेलरेशन किती आहे, तर आपण सांगतो ॲक्सेलरेशन इज अ 0. का 0? बिकॉज बॉडी कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. प्रत्येक वेळेस कव्हर केलेलं डिस्टन्स कसं आहे, इक्वलच आहे, कारण ते युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल आहे. म्हणून आपण या पद्धतीनं आणि याच पॉईंटवर आणखी आपण पुढच्या पिरियडमध्ये पुन्हा चर्चा करणार आहोत. हे जे ग्राफ आहे डिस्टन्स टाइम ग्राफ आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ, हे तुम्ही व्यवस्थित वाचन करायचे, व्यवस्थित ऐकायचे. मी जे काही छोटे छोटे क्वेश्चन बोललोय हे तुम्ही वहीमध्ये नोट करा, एक्झरसाइज करा, त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी पुन्हा एकदा ऐकायला भेटणार. तर वेळ संपल्यामुळं आपण इथं थांबू.